भारत सरकारचे अधिकृत ही BSNL कंपनी आहे आणि याच कंपनी आपण पाहू शकतात या ठिकाणी आपण पाहू शकतात ही ऑफिस बंद आहे आणि वाढत्या रिचार्जमुळे अनेक ग्राहक हे सध्या BSNL कडे वळत आहेत आणि याच BSNL चं ऑफिस सध्या बंद पाहायला मिळत आहे। याचं कारणसुद्धा असं आहे की 2 दिवसापासून या ठिकाणचे कामगार असतील, जे वर्कर असतील हे संपावर आहेत। आजचा त्यांचा दुसरा दिवस आहे। आपल्यासोबत काही कामगार वर्कर आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काय कारणासाठी बंद ठेवण्यात आलेलं आहे काम आणि काय भूमिका आहे। सर, आम्हाला BSNLच्या अंतर्गत 8-8, 10-10 घंटे काम करून आम्हाला 6 ते 7 हजारावरती पेमेंट दिला जातो। या संदर्भामध्ये आमची उपजीविकासुद्धा व्यवस्थित भागत नाही आणि म्हणून आमची मानसिकतासुद्धा काम करण्यामध्ये व्यवस्थित राहत नसल्यामुळे आज आपण जसं म्हणताय की BSNLचे रिचार्ज स्वस्त असल्यामुळे बाकीच्या कंपन्यांचे एवढे रिचार्जचे कॉस्ट वाढलेले आहेत, त्यामुळे BSNLची रिचार्ज स्वस्त असल्यामुळे ग्राहक आपल्याकडे येऊ पाहता इच्छित आहेत, लेकिन परंतु सर्व्हिस जी आपण हे करत आहोत, सर्व्हिस देण्याकरता आपल्याकडे ज्या लेबरच्या जीवावरती सर्व्हिस देत आहोत त्यांची जर आपण त्यांचे जर म्हणजे हे करत असाल, गळचिपी करत असाल तर त्यांची मानसिकता ठीक नसेल तर ते सेवा देऊ शकणार नाहीत। त्यामुळे आज जी ग्राहकांची गैरसोय होत आहे तर फक्त केवळ आतापर्यंत हा जो प्रॉब्लेम होता तो कुठल्याही लेबरनी मांडला नव्हता आणि याप्रमाणे जे मनातून तन मन धनाने जे काम करायला पाहिजे लेबरनी आणि जी सेवा द्यायला पाहिजे या संदर्भामध्ये सर माननीय खासदार आपले बजरंग बाप्पा सोनवणे यांनाही मी वेळोवेळी निवेदन दिलेले आहे। सर, यांना आम्ही फोनवरती बोललेलो आहे, त्यांचे फोन कॉल्स रेकॉर्ड माझ्याकडे आहे। सर, ह्या सर्व संदर्भामध्ये मी बोलूनही कुठल्याही प्रकारचे लोकप्रतिनिधीकडनं किंवा कुठल्या मॅनेजमेंटकडनं कुठल्या डिपार्टमेंटकडनं यांना प्रतिसाद मिळत नसून आज आमची शेवटची अशी वेळ आली आहे की लेबरवरती उपासमारीची वेळ आलेली आहे। 3-3, 4-4 महिने, 6-6 महिने पेमेंट होत नाही। सर, मागं तर 1 वर्षाचा 11 महिन्याचा पेमेंट आम्ही भांडून लेबर कमिशनरकडे केस दाखल करून आम्हाला 11 महिन्याचा पेमेंट घ्यावा लागला। सर, अशा परिस्थितीमध्ये जर सेवा द्यायची असेल तर कशी द्यावी? हे आता बंद किती जिल्ह्यामध्ये बंद आहे सध्या? सर, बीड जिल्हा पूर्ण कडेकोट बंद आहे, अहमदनगर जिल्हा आहे आणि आजपासून सोलापूर पण या आंदोलनामध्ये उतरत आहे। हळूहळू पूर्ण महाराष्ट्र आम्ही एकत्रित करून पूर्ण आंदोलन छेडण्याचा प्रयत्न करू। पुढची भूमिका काय असणार आहे? पुढची भूमिका सर, आम्हाला जर पेमेंट नाही मिळाला तर आम्ही पूर्णपणे कामबंद आंदोलन करून आमचे आमरण उपोषणला सुद्धा आम्ही बसण्याची तयारी आहे आणि बेमुदत संप करू। यासाठी आम्ही पुढची दिशा आम्ही पूर्ण महाराष्ट्र नाही पूर्ण भारत देशभर आंदोलन करू आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये या आंदोलनाचं तीव्र रूप पाहायला मिळेल आपल्याला यानंतर। सर, अशी मागणी आहे की आता आमचा पेमेंट जर व्यवस्थित नाही दिला तर आम्ही राज्यभर काम बंद आंदोलन करू व उपोषणाला सुद्धा बसण्याची विनंती त्यांनी केलेली आहे। दक्ष वार्तासाठी विकास वाघमारे, परळी, बीड।